श्री स्वामी समर्थ मित्रांनो, गरुड पुराणानुसार भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मेलेल्या आई वडिलांचे व आप्तजांचे फोटो घरात या ठिकाणी ठेवावा, अन्यथा तुमच्या आयुष्यामध्ये असंतुलन निर्माण होईल, आयुष्यात प्रगती होणार नाही आणि पितृदोष पाठीशी लागतो. एका गावामध्ये एक रामदास नावाचा व्यक्ती राहत होता. तो अत्यंत भक्तिभाव असणारा आणि शांत जीवन जगणारा होता. कष्टाळू आणि आई वडिलांप्रती अपार प्रेम असणारा होता. त्याच्या घरामध्ये देवघरात रोज प्रभातकाळी मंत्रोच्चार, सायंकाळी दीप प्रज्वलित आणि नामस्मरण अशी सुमधुर कामं होत होती. रामदासचे वडील गोविंद आणि आई जानकी दोघेही वृद्ध होते. त्यांनी आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार रुजवले होते. गोविंदा रामदासाला म्हणायचे, रामदासा, देवाच्या पूजेसारखीच आपल्या आई वडिलांची सेवा सुद्धा ईश्वराची सेवाच असते. आणि रामदास या शब्दांना मनावर कोरून जगत होता. सकाळी आईला औषधं देणं, वडिलांचं चरण स्पर्श करून आशीर्वाद घेणे, रोज त्यांच्यासाठी गरम अन्न तयार करणं ही त्यांची नित्य कामं करणे होती. रामदासची पत्नी साधना ही देखील धर्मनिष्ठ आणि सुसंस्कारात अशी प्रेमळ स्वभावाची स्त्री होती. ती सुद्धा सासू सासऱ्यांची मनोभावे सेवा करत असे. तिला विश्वास होता की सासू सासरे म्हणजे तिच्या पित्याचे दुसरे रूप आहे. रामदास आणि साधना यांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखी होते. सर्व काही चांगले चालले असतानाच काळाने आपला चेहरा दाखवला. एके दिवशी रामदासच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. काही तासानंतरच त्यांनी जगाचा निरोप घेतला. ही घटना सगळ्यांसाठीच हादरवणारी होती. रामदास खचून गेला होता. वडिलांशिवाय घर ओस पडल्यासारखे वाटत होते. आईचे अन्न पाणी सुटले होते. त्यानंतर काही महिन्यातच रामदासची आई जानकी यांचाही देहावसन झाले. तिचीही तब्येत आधीपासूनच नाजूक होती आणि पतीच्या वियोगाने ती पूर्णपणे खचली होती. तिचे मन अन्न पाण्यापासून उडाले आणि काही दिवसातच ती सुद्धा रामदासाला सोडून गेली. रामदासच्या आयुष्यात दुःखाचा महाभयंकर अंधार पसरला. त्याच्या मनात विचारांची वादळं बरसू लागली. मी त्यांची सेवा केली, त्यांच्या इच्छांची पूर्तता केली, तरी सुद्धा ते इतक्या लवकर का गेले? साधना त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती, पण स्वतः सुद्धा शोकात होती. मातृपितृ वियोगाने रामदासचे मन पार कोलमडले होते. त्याने ठरवले की आपल्या आई वडिलांची स्मृती जिवंत ठेवण्यासाठी त्यांची मोठ्या मोठ्या तसबिरी करून घराच्या पूजास्थानात ठेवायच्या. त्या तसबिरी समोर दररोज रामदास फुले व्हायचा, दिवा लावायचा, नम्रपणे त्यांच्या चरणामध्ये डोके ठेवायचा आणि खूप पूजापाठ करायचा. रामदास मनोभावे म्हणायचा, देव तर अदृश्य आहे, पण माझे आई वडील साक्षात माझे दैवत होते. त्यांची सेवा करताना मला ईश्वर साक्षात्कार झाल्यासारखं वाटायचं. त्यामुळे त्यांना पूजास्थानात ठेवले. त्यांच्या चित्रांना अभिषेक करणे हे त्याला त्यांची उपस्थिती जाणवून देत होते. साधना देखील त्यांची मनापासून पूजा करत होती. त्याच्या भावना समजून घेत होती. तिला सुद्धा सासू सासऱ्यांची खूप आठवण होत होती. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला शेअर करा. तसेच व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परंतु काहीतरी बदल होऊ लागले. रामदासच्या घरातील सुरुवातीला सर्व काही शांत होते, पण काही आठवड्यानंतर विचित्र घटना घडू लागल्या. रात्री विचित्र स्वप्न येऊ लागले. कधी आई रडताना दिसायची, कधी वडील काहीतरी सांगायचे, पण आवाज अस्पष्ट वाटायचा. एक दिवस रामदासने अनुभवले की पूजास्थानात ठेवलेले आईचे चित्र थोडे हलल्यासारखे वाटले. तसेच घरातही एक प्रकारची मानसिक अशांती वाटू लागली. लहान सहान गोष्टीवरून साधना आणि रामदास यांच्यामध्ये वाद व्हायला लागले. त्यांना कारण समजत नव्हते, पण दोघांचेही मन आता थकलेले वाटायचे. साधनाला एके दिवशी वाटले की रामदास आपल्या श्रद्धेच्या पवित्र हेतूने काही अशा गोष्टी करत आहेत की ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला अडथळा निर्माण होतो आहे. पण हे बोलण्यास तिचा जीव घाबरत होता. तिच्यासाठी ती पूजा नव्हती तर स्मृती होती, पण रामदासासाठी ती एक आराधनाच होती. आणखी काही दिवसांनी रामदासची मानसिक संतुलन बिघडायला लागले. त्याचे हसणे हरवले होते. त्याच्या चेहऱ्यावर सतत चिंता आणि थकवा दिसू लागला. तो देवासमोर बसून विचार करत असे की मी काही चूक करत आहे का? मला कधीच उत्तर मिळाले नाही. पण एके दिवशी असे झाले की तो भगवान श्रीकृष्णाच्या मंदिराच्या पायऱ्यांवर जाऊन गुडघ्यावर बसला आणि त्यांनी हात जोडून डोळे मिटले. पूर्ण हृदयाने अंतकरणाने म्हणाला, हे मुरलीधर, माझ्या अंतकरणात कोणताही स्वार्थ नाही. मी फक्त माझ्या मातापित्याच्या आठवणी जपतोय. मग का माझ्या जीवनात दुःख, अशांती आणि कलह वाढत चालला आहे?
कृपा करून मला दिशा दाखवा. रामदासच्या प्रामाणिक साधेपणा पाहून साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट होण्यास भाग पडले. रामदासला वाटले की मी एक स्वप्नच पाहत आहे. त्याने डोळे चोळले, पण भगवान श्रीकृष्ण त्याच्यासमोर साक्षात तिथेच उभे होते. तो त्यांच्या चरणावर कोसळला. रामदास म्हणाला, हे प्रभू, मी खूपच दुःखी आहे. मी माझ्या आईवडिलांची पूजा त्यांच्या चित्रांसमोर करतो, रोज दीप लावतो, फुलं वाहतो, तरीही माझं मन अशांत आहे, माझं घर अस्थिर आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण अवश्य लिहा. कृपया करून मला सांगा की काही मी चूक करत आहे का. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, उठ रामदासा, तुझं प्रेम आणि तुझी श्रद्धा खरोखर निर्मळ आहे. आईवडिलांच्या प्रती असलेले ओढीने तू असे करत आहे ते माझ्यासाठी अत्यंत वंदनीय आहेत. कधी कधी अज्ञानामध्ये केलेली भक्ती, भावपूर्ण कृती आत्म्यांसाठी, जीवितांसाठी, जीवनासाठी सुद्धा बंधनं होतात. प्रेम करणं चुकीचं नाही, पण कोणतंही प्रेम मोहात बदलतो तेव्हा तो अडथळा बनतो. जेव्हा कोणी मृत होतो, विशेषतः माता पिता, त्यांची आठवण, त्यांचं स्मरण ठेवून योग्य आहे. त्यांची पूजा करणे, त्यांना देवासारखे पूजास्थानी बसवणे खूप चुकीचे आहे. मी तुला एक गोष्ट सांगतो. एक दिवस नारद मुनी यांना प्रश्न पडला, जे मरण पावतात त्यांच्या आत्म्याचं पुढे काय होतं? पुनर्जन्म खरंच असतो का? आत्मा माणूस म्हणून पुन्हा येतो का? या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी नारद मुनी लगेचच आपल्या विण्याची तार छेडत वैकुंठाच्या दिशेने निघाले. वैकुंठात पोचल्यावर त्यांनी भगवान विष्णूंना हात जोडून वंदन केलं. विष्णू प्रसन्न होऊन म्हणाले, देवर्षी नारद, यावेळेस तुम्ही कोणत्या जिज्ञासेने आला आहात? यावर नारदजी म्हणाले, प्रभू, एक साधा प्रश्न आहे, पण त्यामध्ये माणसाच्या संपूर्ण जीवनचक्र सामावलेलं आहे. मरणानंतर आत्म्याचं काय होतं? तो लगेच पुनर्जन्म घेतो का, की एखाद्या विचित्र अवस्थेत असतो? हे सगळं मला समजून घ्यायचं आहे. यावर भगवान विष्णू म्हणाले, हे देवर्षी नारद, तुला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे, कारण ज्या कथा तुम्ही त्रिलोकात फिरून ऐकता त्या कथा फक्त जीवनापर्यंतच मर्यादित असतात, पण मरणानंतरची गोष्ट ही फारच कमी लोकांना माहीत असते. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, मानवाचे जीवन क्षणभंगूर आहे. हे मिळालेले जीवन एका वस्त्राप्रमाणे आहे. आत्मा हा वस्त्र असतो जो घातला जातो आणि पुढे उतरवला जातो. मरण म्हणजे शरीराचा अंत, पण आत्मा मात्र अमर असतो. मृत्यू झाल्यानंतर आत्मा लगेचच दुसऱ्या शरीरात जात नाही. त्याचा प्रवास थोडा गुंतागुंतीचा असतो. जसं एखादा प्रवासी रेल्वे बदलवत मार्ग शोधत पुढे जातो, सेम तसंच प्रवासाचे प्रमुख 3 टप्पे असतात. पहिला प्रवास म्हणजे प्रेतयोनी. नंतर सुरुवातीचे काही दिवस, साधारणतः 10 ते 13 दिवस आत्मा प्रेतयोनीमध्ये असतो. यावेळी तो आत्मा गोंधळलेला असतो. त्याला समजत नाही आपण शरीर सोडलं आहे, पण घरातल्यांचा विलाप, प्रार्थना, रडणं हे सगळं त्याला ऐकू जातं. तो काहीच करू शकत नाही. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये अंतिम संस्कार, पिंडदान आणि तर्पण यांना फार महत्त्व आहे. हे विधी आत्म्याला सांगतात की तू आता इथला नाहीस, तुझी यात्रा पुढे आहे. नारद हे ऐकून स्तब्ध झाले. याआधी त्यांनी इतकं स्पष्टपणे कधीच ऐकलं नव्हतं. प्रवासाचा दुसरा टप्पा असतो तो म्हणजे यमलोक. भगवान विष्णू म्हणाले, त्यानंतर यमलोक आत्म्याला यमलोकात नेतात आणि चित्रगुप्त त्या व्यक्तीचा पाप पुण्याचा हिशोब सांगतो. प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आत्म्याला यमलोकांनी चित्रगुप्ताच्या संपूर्ण लेखाजोखा त्यांच्या समोर सादर करतात. मग यमराजाच्या आत्म्याचा पुण्य पाहतं आणि मोजमाप करून निर्णय देतात. जर पुण्य जास्त असेल तर आत्मा स्वर्ग किंवा उच्च लोकात जातो. जर पाप प्रबळ असेल तर नरक किंवा नीच योनीमध्ये जातो. जर पुण्य आणि पाप समसमान असेल तर आत्मा पुन्हा मनुष्य जन्म घेऊन जन्म घेतो. नारदजी विचारात पडले, म्हणजे स्वर्ग आणि नरक हे काही कायमचे नाहीत? विष्णूंनी हसून उत्तर दिलं, नारद, स्वर्ग आणि नरक हे फक्त कर्मभोगाच्या चक्रासाठी आहेत. जसे विश्रांती किंवा शिक्षेचे स्थान असते, मोक्ष मात्र शाश्वत आहे. प्रवासाचे तिसरे स्थान म्हणजे पुनर्जन्म. जेव्हा आत्मा नवा जन्म घेतो तेव्हा अनेक शक्यतांमधून जातो. तर माणसाने धर्म, सेवा, भक्ती केली असेल तर तो पुन्हा माणूस म्हणून जन्म घेतो एका चांगल्या कुटुंबात. पण जर त्याने क्रूरता, लोभ, हिंसा यासारखं पाप केलं असेल तर तो पशु, कीटक किंवा अगदी राक्षसी योनीमध्ये जन्म घेतो. काही लोकांना दिव्य जन्मसुद्धा मिळतो,
खरं तर देवता आणि सिद्ध होण्याची संधी मिळते. नारद भारावून गेले. पुनर्जन्म म्हणजे केवळ एका नव्या शरीरात येणे नव्हे, तर आत्म्याशी एका मोठ्या यात्रेतील पुढची पायरी होय. विष्णू पुढे म्हणाले, आता समजून घे. माणसाची 3 प्रकारची कर्म असतात. पहिलं कर्म म्हणजे संचित. हे कर्म जन्मजन्मांतील एकत्र कर्म. दुसरं म्हणजे प्रारब्ध कर्म. यापैकी काही कर्म या जन्मात मोजण्यासाठी उघडं होतं. अपघात, दुःख किंवा अनपेक्षित आनंद. आणि तिसरं कर्म म्हणजे क्रियामान कर्म. आत्ताच्या क्षणी जे करत आहात ते. यावरच पुढचा जन्म अवलंबून असतो. विष्णू म्हणाले, कारण त्याने यामागे काय केलं आहे ते कर्म ठरवतं. हे विसरू नकोस. व्यक्ती मरणाच्या क्षणी जो विचार करतो त्या विचारानुसार आत्म्याचं पुढचं स्थान ठरतं. जर तो परमेश्वराच्या नामात रंगला असेल तर मोक्षाच्या दिशेने जातो. पण जर त्याने वासनेत आणि रागामध्ये अडकला असेल तर नरक योनीचं दार उघडतात. भगवान विष्णू पुढे म्हणाले, देवर्षी, कोणताही माणूस पूर्णपणे नष्ट होत नाही. आत्मा एक प्रवासी आहे. प्रत्येक जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म यातून तो शिकतो, वाढतो, अखेर परमात्म्याशी एकरूप होतो. नारदांनी मान खाली घातली. आज मी फक्त एकच उत्तर नाही तर संपूर्ण आत्मदर्शनाला अनुभवलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी रामदास यांना सांगितलेली पुढे ती गोष्ट थांबली. श्रीकृष्ण रामदासाला म्हणाले, मृत्यू म्हणजे आत्म्याची पुढच्या प्रवासाकडे वाटचाल असते. प्रत्येक आत्म्याचे अंतिम ध्येय असते की पुढच्या जन्मासाठी मार्गक्रमण करणे किंवा मोक्षप्राप्ती असणे. पण जेव्हा आपण त्यांच्या छायाचित्रासमोर पूजा करतो, प्रार्थना करतो, आपण त्यांच्या आत्म्यांना किंवा भावविश्वातच अडकून ठेवतो आहे. रामदास हळूहळू त्यांच्या शब्दांचा अर्थ समजू लागला. त्याने संकोचाने विचारले, प्रभू, मी तर त्यांना आदराने आणि भक्तीने पूजा करतो, त्यांची आठवण ठेवतो. हे चुकीचं आहे का? यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे चुकीचं नाही, पण तू आठवण ठेव. त्यांना अडकून ठेवू नकोस. त्यांची मुक्ती कर. त्यांची सेवा केलीस, त्यांना प्रेम दिलंस, त्यांना आशीर्वादासह पुढे पाठव. कारण खरी श्रद्धांजली म्हणजे आत्म्याला मुक्तता देणे नव्हे का? रामदासाच्या मनात अजून एक शंका होती. तो म्हणाला, तर मी आई वडिलांचे चित्र घरात ठेवू नये का? यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ठेव, पण ती तस्वीर घराच्या पूजास्थानी नको. पूजास्थान म्हणजे ईश्वरी ऊर्जेचं केंद्र असतं. तिथे मंत्रांचा नाद, भक्तीचा भाव आणि परमात्म्याशी एकरूप होण्याची साधना असते. मृत व्यक्तींचा आत्मा अजून प्रवासात असतो. तिथे त्यांच्या चांगल्या तस्बरी ठेवले 2 भिन्न ऊर्जांना एका जागी आमंत्रण देणे असते. यामुळे ग्रहशांती बिघडते आणि आपलं मन देखील अशांत होतं. श्रीकृष्ण पुढे म्हणतात, पूर्वजांची तस्वीर घरात ठेवण्याचा हेतू त्यांचं स्मरण म्हणजे आदर असतो, आराधना नव्हे. त्यांची आठवण ठेवावी. तिथे दिवा किंवा अगरबत्ती न लावता त्यांना प्रेमाने स्मरावे. परंतु त्यांना देवाप्रमाणे पूजणे त्यांच्या आत्म्याला बंधनात ठेवल्यासारखे आहे. हे प्रेम नसून अज्ञान आहे. रामदासाच्या घरातील कलह, त्याचे विचित्र स्वप्न, मनातील अशांती या सर्वांचे मूळ त्या अज्ञानात होते. तो प्रेम करत होता, पण त्याने आत्म्यांना बंधनात अडकवले होते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, रामदासा, आता मी तुला 5 तत्वे शिकवतो, ज्या प्रत्येक जीवित माणसाने आपल्या प्रियजनांवर मृत्यूनंतर लक्षात ठेवावेत. या गोष्टी आत्म्याला मुक्त करत असतात आणि तुमच्या जीवनात सुद्धा आनंद, शांती आणि स्थैर्य परंपरागत. यापैकी पहिली शिकवण म्हणजे जेव्हा एखादा आत्मा शरीराचा त्याग करतो तेव्हा ती पूर्णपणे नष्ट होत नाही. आत्मा हा अमर असतो. तिथे अंतिम ध्येय असतं. पुढच्या प्रवासाकडे, पुनर्जन्माच्या दिशेने, कधी मोक्षाच्या दिशेने आले. पण जेव्हा आपण मृत व्यक्तीच्या चित्रासमोर दररोज पूजा करतो, दीप लावतो, प्रार्थना करतो, तेव्हा आपल्यातील प्रेमामुळे तो आत्मा त्या भावनेच्या गोष्टीत गुंतते, पुढे जाऊ शकत नाही. तिला वाटतं की माझं कुटुंब अजूनही मला सोडू शकलं नाही आणि ती आत्मा अडकून राहते. दुसरी शिकवण म्हणजे श्रद्धा ठेवणे. हे उत्तम आहे. मृत आई वडिलांची आठवण मनामध्ये पाळत त्यांची शिकवणी, त्यांचे आशीर्वाद हे सर्व जीवनाला दिशा देतात. पण आराधना ही केवळ ईश्वरासाठी असते. जेव्हा आपण मृत व्यक्तीच्या तसबिरीसमोर दिवा, अगरबत्ती लावतो, मंत्र म्हणतो, त्यांना नमस्कार करतो, तेव्हा आपण अनुदानाने त्या आत्म्याला देवतुल्य म्हणून पूजतो. यामुळे ती व्यक्ती, ती आत्मा पूर्णतः निघू शकत नाही.
प्रेमाचे बंधन श्रद्धेच्या रूपात आराधनेच्या माध्यमातून बंधनात बदलतं. हे बंधन त्या आत्म्यासाठी दुःखकारक ठरू शकतं. भगवान श्रीकृष्णांची तिसरी शिकवण म्हणजे तुझ्यासारखे भक्त अनेकदा आपल्या प्रियजनांच्या तस्विरी देवघरात ठेवतात, पण हे अयोग्य आहे. देवघर म्हणजे ब्रह्म ऊर्जेचा स्रोत असतो. तिथे केवळ ईश्वराचे अस्तित्व असावे, कारण तोच मोक्षाचा मार्ग पितरांच्या तस्बिरी त्यांच्या आत्म्याची स्मृती असते, कारण तोच मोक्षाचा दरवाजा दाखवतो. ती भावना प्रेमाची असते, पण मोक्षाची नाही. म्हणूनच दोघांमधील ऊर्जा वेगळी आहे. मृत व्यक्तीच्या तस्बिरी एखाद्या शांत कोपऱ्यात आदराने ठेवाव्यात, पण देवाप्रमाणे त्यांची पूजा करू नये. न दिवा लावावा, न फुलं वाहावी, न अगरबत्ती. दिवा, फुलं, अगरबत्ती या गोष्टी केवळ ईश्वरासाठी असतात. रामदासाला जाणीव झाली की आपण किती सच्च्या श्रद्धेने परंतु अज्ञानाने एका आत्म्याला अडकवून ठेवला आहे. श्रीकृष्णाची चौथी शिकवण म्हणजे आई वडिलांबद्दल श्रद्धा पाळतोच तर त्यांच्या नावावरून चांगली कर्म करत जा. दान धर्म, गरिबांची सेवा, भुकेलेल्यांना अन्नदान, झाडं लाव, ज्ञानदान कर. या गोष्टी त्यांच्या स्मरणार्थ करत जा. आत्म्यांना शांती मिळते. त्यांना अशा स्वरूपात ठेवू नको. त्यांना मुक्त कर. त्यांना बंधनात ठेवू नको, कारण मृत्यूनंतर पूजन ठेवून ही श्रद्धा नाही, तर आत्म्याच्या मुक्तीसाठी कार्य करणे ही खरी श्रद्धा आहे. आता पाचवी शिकवण म्हणजे प्रेम म्हणजे काय हे जाणून घे. खरं प्रेम कोणालाही अडकवत नाही, ते मुक्त करतं. जर तू आपल्या आई वडिलांवर प्रेम करत असशील तर ते देवाघरी गेले आहेत हे मान्य करून त्यांच्या आत्म्याला पुढे जाण्याची संधी दे. त्यांना रोज बोलावून त्यांची आराधना करून थांबवू नकोस. त्यांना शुभेच्छा देत पाठवणी कर. तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी मी तुम्हाला आशीर्वाद देतो. तुझ्या प्रेमाला कृतीत उतरव. तुझ्या आईबाबांच्या स्मरणार्थ दरवर्षी श्राद्ध कर. गरिबांना अन्नदान कर. त्यांच्या आठवणीतून इतरांना मदत कर. तुझं जीवनच त्यांच्या सर्वात मोठं पूजन ठरेल. हे बोलून भगवान श्रीकृष्ण तेजामध्ये विलीन झाले. रामदास मंदिरातून बाहेर आला. त्याच्या मनातील शंकांचे निरसन झाले होते. इतक्या दिवस तो गोंधळात होता, पण आता निर्मूलन झालं होतं. घराकडे निघाला, पण जाते वेळेस तो पुत्र नव्हता. एक समर्पित, जागरूक आणि ज्ञानी भक्त झाला होता. संध्याकाळची वेळ होती. साधना त्याची पत्नी दरवाजाशी बसून रामदासाची वाट बघत होती. त्याचा अशांत मनस्थितीमुळे ती सुद्धा बरीच दिवस चिंतेत होती. जेव्हा तिने त्याला बघितलं तेव्हा त्याचा चेहरा, डोळ्यामध्ये स्थैर्य, चालणं स्थिर होतं. तेव्हा तिला फार आश्चर्य वाटलं. साधना म्हणाली, रामदास, सगळं ठीक आहे ना? तू इतका बदललेला का दिसतोस? यावर रामदास म्हणाला, साधना, आज मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण मिळाली आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतः प्रकट झाले होते आणि त्यांनी मला सांगितलं की आई वडिलांवर प्रेम कर, पण त्यांना अडकून ठेवू नको. त्यानंतर लगेचच रामदासाने पूजास्थानात एक मोठा बदल घडवला. आई वडिलांची मोठी तस्वीर जी त्याने श्रद्धेने ठेवली होती ती त्याने हलक्या हाताने उचलली आणि डोळे पुन्हा पाणवले होते त्याचे. परंतु आज त्याच्यामध्ये दुःख नव्हतं, तर एक सुसंस्कृतिक निरोप होता. त्याने त्याच्या आई वडिलांचे चित्र घराच्या एका कोपऱ्यात ठेवले, जिथे ना मंत्र, ना अगरबत्ती, ना दिवा हे काहीच नव्हतं. केवळ त्यांची स्मृती होती, त्यांचा आदर होता. साधनाने त्याला विचारले, आपण त्यांना रोज गुलाबाची फुलं व्हायची का? ते सुद्धा नाहीत का? रामदास म्हणाला, हो साधना. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, स्मरण असावं पण आराधना नको. आपल्याला त्यांना मुक्त करायचं आहे, त्यांना अडकवायचं नाही. या क्षणापासून दोघांच्या घरचं वातावरण हळूहळू बदलायला लागलं. त्या रात्री रामदासाला एक स्वप्न पडलं. त्याची आई स्वप्नात दिसली. त्यावेळी ती रडत नव्हती ना दुःखी होती. त्याच्याकडे पाहत म्हणाली, बाळा, आज तू आम्हाला मुक्त केलंस, मला पुढे जाण्याचा मार्ग दिलास. माझं मन हलकं झालं. मी तुझ्यावर सदर आशीर्वाद ठेवून ते स्वप्न तिने डोक्यावर हात ठेवला. तेव्हा रामदास जागा झाला. त्याच्या चेहऱ्यावर एक अवर्णनीय समाधान पसरलेलं होतं. ओठांवर हसू देऊन उठला. आज खऱ्या अर्थाने त्याने आपल्या आई वडिलांना समाधानी केल्याचं त्याला जाणवलं होतं. जसे दिवस गेले तसं तसं रामदासचं घरचं आणि रामदासमध्ये पुन्हा प्रेम आणि सहकार्य वाढवलं. रात्रीची विचित्र स्वप्न बंद झाली.
घरात मंद आणि सौम्य ऊर्जेचे वातावरण निर्माण झाले. मानसिक स्थैर्य परत आलं. रामदासाने त्याच दिवशी एक पवित्र संकल्प केला. प्रत्येक वर्षी श्राद्ध कर्म करण्याचं, तर्पण विधी पूर्ण श्रद्धेने पार पाडायचा आणि आईवडिलांच्या नावाने दरवर्षी गरीब लोकांना अन्नदान करायचं. त्याने गावात दरवर्षी पितृस्मरण दिवस महादान करण्याचा उपक्रम सुरू केला. त्या दिवशी गावात बदल, सत्संग आणि अन्नदान, वृक्षारोपण असे कार्यक्रम रचले होते. त्याच्या आईवडिलांच्या नावाने समाजात योग्य कार्य घडवून तो त्यांच्या आठवणींचा रूपांतर प्रेमात करतो. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय श्री कृष्ण अवश्य लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.